नाही नाही, हे कदापि होणार नाही. म्या हे होऊन देणार नाही. हो पण बाबा, समध्या गोष्टी आपल्या हातात कुठे असतात. ह्यो इटुरा बी हे होऊन देणार नाही. तसा तुमचा इठूर आहे, कायमच माझ्या इच्छेविरुद्ध वागत आलाय. पण यावेळी ह्याच्याही मनात तेच असेल तर ह्याच्या मनात असले विचार यायला तो म्हणजे काय तू आहेस? हो बाबा, ह्यो माझीच परीक्षा घेतो आहे ना. पण परीक्षा त्यो नाही, तू बघतीयस स्वतःच्या संसाराची. संसारात एका बाईला स्वतःच्या प्राणापेक्षा मोठं असतं ना, ते तिचं सौभाग्य. आणि ते जपण्याची आणि जगण्याची जेव्हा येते ना, तेव्हा एक बायको कोणती पण अग्निपरीक्षा द्यायला तयार होते. यांच्या हातून श्रीरंगाच्या बाबतीत अनावधानानं का होईना जे काही घडलं त्याला क्षमा नाही. अहो पण बाबा, हे माझी शपथ उभ्या जन्मात मोडणार नाहीत. आणि माझं सहाय्य न घेता आयुष्यभर स्वतःची आबळ करत राहिलेले मला पावणार नाही. तेव्हा माझा निर्णय झालाय. सावय बापूसनी पण ह्यो निर्णय कधीच पटणार नाही. त्यांना पटवून घ्यावं लागेल. इतक्या मोठ्या निर्णयासाठी इतकं छोटं परिमाण? नाही नाही. आणि तुला काय वाटतंय का जावई बापू आल्या आल्या पहिल्यांदा रामीचं नाव घेतील? बाबा ते काय मला ठाव नाही, पण माझी मनापासून इच्छा आहे. आणि मनापासून केलेली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. माझ्या बाबतीत कधी खरं ठरलं नाही. बघू यावेळी तरी खरं होतंय का. रामी, हे घे. काय झालं? आज पहिल्यांदाच माझी आणि तुमच्या इठुऱ्याची इच्छा एकच ठरली. आणि त्याच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी तरी तुम्हासनी रामीशी लगीन करावंच लागेल. एवढं मोल दिलं आणि काम नाही झालं? आता होणारही नाही. का त्या दिवशी त्याला फुशारक्या मारत होतास की माझ्या सावलीनं सुद्धा ते पोर्ट मरल म्हणून? आणि काय म्हणतो रे तू? एक वार समधी चिरफाड. काय झालं? घाबरलास त्या विषयीच्या आतल्या पोराला? नाही, शरण आलोय. ए, आमची अवज्ञा करतोस? हा, तुझं एवढं धारिष्ट झालंच कसं काय? बाबा, हे वीज त्यांनीच मिळवून दिलंय. देव माणूस आहेत ते, देव माणूस. ते बी आणि त्यांची भावंड बी. मी पुन्हा त्यांच्यावर वार करणार नाही. त्यांच्यावरच काय, कोणावरच वार करणार नाही. मग काय करणार? खऱ्या सुखाचा शोध घेणार. आज पातूर जे सुख समजत होतो ते सुख नव्हतंच. खरं सुख आता मला खुणावतंय. माझ्या सख्या पोराची बायको माझ्या मनाविरुद्ध गेली. तिला मी मारायचं ठरवलंय.
सख्या पोराच्या बायकोला. मग तुझी काय हरकत? पण मला नाही मारू शकणार तुम्ही. खावट्या, तुला असं मरूबी नाही देणार आम्ही. तुला जगवत ठेव तोपर्यंत, जोपर्यंत तू मरायची भीक मागत नाहीस. आणि हा, तुझ्या सुखाच्या वाटत सहस्त्र दुःखाच्या राशा उभ्या करू आम्ही. जशी आपली इच्छा, पण मी भेणार नाही. मी स्वतंत्र झालोय. स्वतंत्र होणं म्हणजे भयमुक्त होणं. आता मला कशाचाच भय नाही. त्या पोरट्यानं तंत्रमंत्र केलेलं दिसतंय कवठ्यावर. बाबा, आता काट्यानंच काटा काढला पाहिजे. तो पोरगा तंत्रमंत्र करतोय ना, मग त्याला हरवायला एखादा तांत्रिकच शोधला पाहिजे. तांत्रिक? हो, काय झालं बाळा, काय झालं? नाही 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 नाही. हो 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 हो. माई, काय झालं लक्ष्मीला? हो, मग धरणं ताप चढला हिला. आज माझा ताप उतरला आणि लागोलाग हिला ताप आला बघा. रडून रडून अगदी लाल झाली पोरगी. आनंदी माई, हा घे काढा. लक्ष्मीला एक एक थेंब पाज. समद्यांचे समदे उपाय करून झाले. वैद्यबुवाकडनं औषध पण आणलं होतं, पण त्याचा बी काही उपयोग झाला नाही बघा. त्यासाठीच कावेरीताई गेल्यात वैद्यांकडे तेच सांगायला. ज्ञानेश्वरा, आता आपणच माझ्या लेकीला बरं करू शकता. माई, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. दादाकडे नक्कीच याचा उपाय असणार. या क्षणी तरी नाही, परंतु शोध सुरू आहे. दादा, अरे उपाय आमच्यासारख्यांनी करायचा असतो. तू केवळ लक्ष्मीच्या माथ्यावर हात ठेव, ती लगेच बरी होईल. नाही सोपाना, या क्षणी तरी मी हे करणार नाही. अरे पण का? दिव्यत्व हा साऱ्या प्रश्नांवरचा अंतिम उपाय नाही. आणि आपल्या साऱ्यांचे प्रयत्न अजूनही संपलेले नाहीत. अरे पण दादा, आपण तूच दे. घ्या जावई बापू, जेवून घ्या. असं उपाशी राहून कामधाम सोडून काय होणार आहे? अहो, काल मी आलो होतो आणि तुम्हाला सांगून गेलो होतो, तुम्ही शेकडा मडकी बनवून ठेवणार होता.
करते. नाही ना ग, मला कोणाचं सहाय्य ना ग. पण आवश्यकता तर आहे ना. नाही. आपल्या होकारावर वा नकारावर सत्य पालटणार आहे का? आणि हे असं कुणाचं साह्य न घेता एकल्या जीवाचं जगणं लय खडतर असतं, हे या जगीचं अंतिम सत्य आहे. तुम्हाला होणाऱ्या या वेदना मी नाही पाहू शकत. ठीक आहे, माझं काम मी घराबाहेर जाऊन करतो. सोपाना, जेवायला ये. नाही दादा, मला भूक नाही. तू चिडलायस का असा प्रश्न मी तुला विचारणार नाही, कारण तू चिडला आहेस हे मी जाणतो. दादा, अरे मीही हेच म्हणतोय, तू सारं काही जाणतोस, सारं सुलभ सोपं करून टाकतोस. सोपान दादा, आत्ताच बोलायला हवं का ह्यावर? मुक्ती, अगं मी कुठे काय बोलतोय? आता दादानेच विषय काढला म्हटल्यावर मी खोटं तरी कसा बोलू? दादा, तूच म्हणतोस ना, अंतःप्रेरणा असल्याशिवाय दिव्यत्व करता येत नाही. एका बालिकेचे अश्रू, एका मातेची अपेक्षा, एवढी प्रेरणा पुरेशी नाहीये का रे? दादा, अरे एखाद्याचं आयुष्य आपण सुसह्य करू शकलो तर. मी तेच करायचा यत्न करतोय सोपाना, परंतु पुन्हा एकदा मी तुला हेच सांगेन की दिव्यत्व हे साऱ्या प्रश्नांचं उत्तर नाही. मी कुणी तांत्रिक नाही, हे तूच अनेकदा सांगितलेस. दादा, अरे तू त्याहूनही श्रेष्ठ आहेस, पण पण म्हणूनच तू ज्वर बरा करू शकतोस ना. परंतु या मार्गाने नाही, प्रयत्न करून. अरे पण का दादा? क्षमा कर दादा, पण आनंदी माईचं मन तू का मोडलंस? अरे तू दिव्यत्व केलंस तर साऱ्यांचे सारे कष्ट वाचतील. सोपाना, माझा विठुरायावर पूर्ण विश्वास आहे, आणि तितकाच विश्वास माझा मानवाच्या प्रयत्नांवर आहे. प्रयत्न सोडता कामा नये. दिव्यत्वामुळे जर प्रयत्न थिटे पडणार असतील तर ते अयोग्य आहे. मानवाच्या प्रयत्नांमुळे असाध्य गोष्टीही साध्य होणं, हेही एक प्रकारचं दिव्यत्वच असतं बाळा. दादा, अरे दुसऱ्याचं आयुष्य सुसह्य करावं, त्याचे कष्ट कमी करावे, हाही माणूस धर्म आहे असं तूच म्हणतोस ना. पण मला खेद वाटतोय की याची आठवण आज मला तुला करून द्यावी लागते. सोपान दादा, मुक्ते, मर्यादा ओलांडून बोललो याबद्दल क्षमा कर, पण मी अयोग्य बोललोय असं मला अजिबात वाटत नाहीये. आपण आधी शांतपणे भोजन करूयात. नाही मुक्ते, आता भोजनच काय, इथं क्षणभर सुद्धा थांबवत नाही. अहो, ते समजा घेऊन तुम्ही कुठे निघाला? रावळाच्या समीप एक पार आहे, तिथंच निजन मी आज. ताईडे, अगं सावर स्वतःला. जावाय बापू, हो असं नका करू. इच्छा असली नसली तरी परिस्थिती माणसाला काही काही गोष्टी करायला भाग पाडते. पांडुरंग, नाही, मी नाही जाऊ द्यायची तुम्हाला. तुमच्या या संतीला सोडून जाण्याचा विचार तरी कसा आला तुमच्या मनी? विचार कसा आला यापरीस हे बघ की माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. पर्याय हाय. ताईडे, अगं सोड ना आता तो विषय, म्हणजे ते नाही जाणार घर सोडून. अशी कशी जाऊन देईन मी यांना?
मी विनंती करते, नका जाऊ तुम्ही. हवं तर मी आज जाते. ज्याचे भोग त्यालाच भोगायला लागतात. आता तुम्ही हट्टानं भोग ओढावून घेताय. भोग आला की हट्ट आलाच. बाकी माझा इठुराया माया सवय आहेच. इठुराया, माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. त्यांच्या सवय राहा. त्यांना सोबत कर. येतो मी. पांडुरंग. माझ्यासाठी नाही, तुमच्या या इटुरायासाठी तरी थांबा. अहो कसा सहन कराल हा दुरावा? ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं ते कितीही दूर असले तरी आपल्या जवळच राहतात. येतो. मुक्ते, ज्ञानदादा कुठे? मला त्याची क्षमा मागायची. हे तुला संपूर्ण दिवस आम्हा साऱ्यांशी अबोला धरल्यावर सुचलं? मुक्ते अगं मी केवळ मला नाही ठाऊक ज्ञानदादा कुठे येते. गुरुदादाला विचार. दादा, ज्ञानदादा कुठे आहे रे? अहो ज्ञानेश्वर कुठं दिसेना झालेत. पण काही वेळापूर्वी तो इथेच ग्रंथ वाचत होता आणि मग अवचित निघून गेला. निघून गेला म्हणजे कुठे गेला? अगं पण जाण्याआधी काय बोलणं झालं होतं का? नाही. सोपानाशी संभाषण झाल्यापासून तो कोणाशीच काहीही बोललेला नाही. दादा, मग आपल्याला त्याला शोधायला हवं. कशासाठी? मुक्ते अगं, या अनोळखी ग्रामात एखादं संकट आलं तर? पण त्याच्याकडे तर दिव्यत्व आहे ना, त्याने तो सुरक्षित राहील. आपण कशाला प्रयत्न करायला हवेत? मुक्ते, मी चुकलो. आपण त्याला शोधू, प्रयत्न करू. म्हणजे मी करेन आणि त्याला शोधून काढू. हो पण एवढ्या राज्याला तुम्ही ऐकले, तुम्हासनी काय झालं तर? पांडुरंगाच्या मनी जे आहे ते होईल. आणि निष्क्रियपणे वाट पाहत राहण्यापेक्षा त्याला शोधायला जायला हवं. चला. इठुराया, लेकरांचं रक्षण कर. तू म्हणे समद्यांचं रक्षण करतोस, समद्यांना आपलेपणानं जपतोस, समद्यांची काळजी वाहतोस, असा तुझं लौकिक आहे. मी हे समद उलट अनुभवलंय, तरी बी या समद्यावर विश्वास ठेवते मी. अर्धांगिनी नवऱ्याच्या सुखदुःखासंग त्याच्या श्रद्धेची पण वाटेकरी असते. यांची श्रद्धा आहे तुझ्यावर, हे केवळ तुझंच ऐकतात. म्हणून आता तुझ्या समोर हात जोडण्यापरीस माझ्याकडं पर्यायच उरलेला नाही. रामीची आणि यांच्या लग्नाची म्या केलेली मागणी हे कंदिमी मान्य करणार नाहीत, जोवर तू त्यांना तसा संकेत देत नाहीस. नाही, तुझ्या मनी काय मला ठाव नाही, पण माझ्या निर्णयात समद्यांचं भला एवढंच मला ठाव आहे. दरवेळी समद्यांची परीक्षा घेतोस ना, याही परीक्षा तुझी हाय. यांना रामीशी लगीन करायला तयार कर, नाहीतर या दगडा पलीकडं या जगी तुझं काय बी अस्तित्व नाही हे सत्य ठरल.
उद्या सूर्यास्तापर्यंत यांचं मन नाही बदललं तर म्या देहत्याग करेन आणि माझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या दारी येऊन विचारीन. येत आहे ध्यानात? घ्या, आता संतीनेच आव्हान दिले आपल्याला. अवघड आहे. गोरोबा सुखाच्या वाटेवर पोचतील हे ठाऊक होतं, पण त्यांना या वाटेवर पोचवावं लागेल असं वाटलं नव्हतं. जो खेळ पाहत होता त्या खेळाचे आता तुम्ही एक भाग आहात. केवळ मी नाही, आपण. मी नाही नाही, तिने आवाहन तुम्हाला दिले. माझा यात काहीही सहभाग नसेल. पत्नीच्या सहाय्याशिवाय त्रिखंडातल्या कुठल्याच पतीला काहीही शक्य नाही. मग तो पती मानव असो, दानव असो वा देव. नाही नाही, आपणच काही दिव्यत्व घडवून आणा आणि हा कार्यभाग साधा. ज्ञानेश्वर काय म्हणाले ऐकलंच ना. प्रयत्न सरले की दिव्यत्वाचं सहाय्य घ्यायचं, पण आधी प्रयत्न महत्वाचे. मिळून करूया प्रयत्न. पण या लेकरांच्या प्रयत्नांचं काय? त्यांना सापडतील का ज्ञानेश्वर? ज्ञानदादा! ज्ञान! दादा! ज्ञानदादा! ज्ञाना! दादा! ज्ञानदादा! ज्ञानदादा! ज्ञाना! दादा! ज्ञानदादा! ज्ञाना! ज्ञान दादा! ज्ञानदादा! ज्ञान दादा! ज्ञानदादा! ज्ञाना! दादा! ज्ञानदादा! दादा! ज्ञानदादा! चल माझ्या संग. अरे चल. अरे चल. अगं, पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण तुमच्या पोटात जातोच कसा हो? त्या गोरोबाचा विजय मान्यच करून टाकलाय आणि आता शस्त्र मडकांचं काम पण त्यालाच मिळाले. पण आपण काय कमी यत्न केले का? पण त्या ज्ञानेश्वराचा वरद हस्त होता. पण आता नाही ना तो ज्ञानेश्वर. मग तुम्ही का असे पराभूत होऊन शांत बसलात? मी पराभूत झालेलो नाही आहे. त्या दयाला सांगितलंय गोरोबावर लक्ष ठेवाया. तुम्ही सांगणार आणि तो दया ऐकणार. आणि त्याला किती दिवस झाले आणि काय साध्य केलं इतके दिवस लक्ष ठेवून? आज पातूर नाही झालं, पण आता होईल. म्हणजे अहो, त्या गोरोबांनी घराचा त्याग केलाय. काय?
का? ते ठाव नाही, पण आज दिवसभर ते घराच्या बाहेर काम करत होते. मग रावळात राहिले आणि आता कठाड्यावर झोपलेत. त्यांना ते सहस्त्र वाडक्यांचं काम मिळाले ना, तेच ते दिवसभर करतात. असं वय. म्हणजे आता घरी केवळ ती संती, रामी, त्यांचा तो बाप आणि मडकीच आहेत म्हणावं तर. वय ज्ञानदादा, 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 ज्ञानदादा. कुठे असेल ज्ञानदादा? गुरुदादा, मला ठाऊक आहे ज्ञानदादा कुठे हे तू जाणतोस. मात्र मी शोधेन त्याला, काही यत्न करेन पण त्याला शोधेन. नाही, तू काहीतरी दिव्यत्व करावंस अशी माझी अपेक्षा नाही. मात्र तू केवळ एवढंच सांग, ज्ञानदादा सुरक्षित आहे ना? त्याला शोधतात नाही सापडणार. खेळ सुरू झालाय, हिसकोटाचा खेळ. ग्रामात त्यो आलाय, समद जळून खाक होणार. त्यो समद्यांची राख करणार. त्यो आलाय, समद संपणार. म्हणजे योगा, तू तू काय करतोय तिथं? हे नाही घरला. ठाव आहे, मग कशाला आलायस? तुमचं सांत्वन कराय. नवऱ्याने टाकले तुला, लय म्हणजे लय वाईट झालं बघ. माझ्या आणि माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलशील ना तर जी भासडून हातात देईन. ताई अगं, कोण आहेत ही माणसं? पितांबर नावाचं एक नीच प्रस्थ आहे ग्रामात. काय मग आपल्या घरावर डोळा असतो, त्याची माणसं आहे ती. ऐ, अरे बाईच्या मनस्थितीचा जरा विचार करा. बोलली तर बोलली. हे बघ, आम्ही तुला सहाय्यच करायला आलो. आणि हे काय, गोरोबांची मडकी हितच. आता गोरोबाच नाही तर त्यांच्या आठवणी काय कामाच्या? हा चला रे, फोडा मडकी. ह्यांच्या कष्टाची मडकी आहे ती. तुमच्यासारख्या हलकट माणसाला हात नाही लावू द्यायची म्या. तायडे, आता मडकी सोड, ह्यांनाच फोडूयात. ज्ञानदादा, ज्ञानदादा, दादा, ज्ञानदादा. दादा, सोपाना, अरे सावर स्वतःला. कसं सावरू दादा? हे सारं माझ्यामुळे झालं. रात्रभर वणवण करून आपण शोधत फिरलो. आता कुठे शोधायचं रे त्याला? ज्ञानदादा असं सोडून का गेला असेल आपल्याला? नाही, तो माझ्यावर रुसून असं जाणार नाही. दादा, त्याच्या जीवाला काही बरं वाईट. आपण काय करायचं रे आता? आपण परत जाऊया. काय? हो,
रात्रभर आनंदी माई, कावेरी मावशी, सहदेव काका आपली काळजी करत असतील. त्यांना हे समजू दे की आपण सुरक्षित आहोत आणि मग पुन्हा त्याचा शोध घेऊया. नाही, ज्ञानदादा सापडल्याशिवाय मी कुठे येणार नाही. हेच ज्ञानदादा शिकवू पाहत होता. आता वेळ गेल्यानंतर जी उपरती झालीये तुला ती आधीच व्हायला हवी होती. ज्ञानदादा आता कुठे शोधू रे तुला? दादा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नंदन, नंदन, अहो बाई, तुम्हाला दिसलं का हो माझं नंदन? 7 वर्षाचं पोर आहे. या वाटेवर दिसलं का तुम्हाला? नाही हो, नाही दिसलं. नंदन, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नंदन, काय झालं माई? तुम्ही माझ्या नंदनला पाहिलं का? अहो, माझं लेकरू हरवलंय. तुम्ही नदी काठावरून आलं ना? वय माझं लेकरू दिसलं का हो तुम्हाला? 7 वर्षाचं हाय लेकरू. असं बारकुडं हाय, फरचपळ हाय, झट्ट पोरं डोळं, कानी कपाळी टिळा आणि डोसक्यावर पागोटा हाय आणि असं कमरेला लाल कापड शेल्यासारखं बांधलेलं हाय. तुम्हाला दिसलं का हो माझं लेकरू? नाही माई, असं वाटत कोणीच दिसलं नाही. नीट आठवून बघा ना. वर डोळ्याआड झाल्यानंतर आईची होणारी अवस्था जगात कोणीच समजू शकत नाही. म्या मावशी हाय त्याची, माझ्या बहिणीचं लेकरू हाय. पण त्याला शोधता शोधता माझा जीव गेला हो. आता नाही नाही ते विचार येत आहेत मनात बघा. अशा वेळेला धीर आणि प्रयत्न सोडून चालेल का आपल्याला? नंदन लहान आहे, कुठंतरी हरवला असेल. आता आपणच त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया, होय ना? पण मी एकटी कुठं कुठं शोधू आहो त्याला? मी सहाय्य करतो तुम्हासनी. तुम्ही ग्रामाच्या या बाजूला बघा, मी ग्रामाच्या तिकडच्या बाजूला बघतो. नंदन, 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 ए नंदन, ए नंदन बाळा, नंदन बाळा. हो दादा, एक लहान लेकरू आहे, नंदन नाव त्याचं. बघितलं का त्याला? नाही दादा, नाही बघितलं. नंदन, ए नंदन. बाई, तुम्ही तर लहान लेकराला पाहिलंय का? पोरं काही इकडे तिकडे बागडत असतंय, एवढं कुणाचं लक्ष असतं? हो दादा, एक लहान लेकरू बघितलं का? कानी कपाळी टिळा असलेलं? नाही नाही. नंदन बाळा, ए नंदन बाळा, कुठं शोधायचं याला? नंदन बाळा, नंदन, कुठं असेल हे लेकरू? नंदन बाळा. नंदनला कुणीच पाहिलं नाहीये. कुठं गेला असेल तो? त्याला काही झालं तर? माई, हाताश होऊ नका. प्रयत्नांच्या अंती प्रारंभ होतो तो श्रद्धेचा. पांडुरंगावर विश्वास ठेवा. तो मायबाप त्याच्या लेकरांची काळजी घेत असतो. दमला भागला जीवदारी घेऊन आलेल्या भक्ताला तो कधीच निराश करत नाही. आलोच मी. दादा, अरे कुठे होतास तू रात्रभर? आम्ही सारे किती चिंतेत होतो. क्षमा करा मला, परंतु लक्ष्मीला लवकर उपचार मिळावे म्हणून मी बाहेर गेलो होतो. इथे समीपच एक अरण्य आहे. त्या अरण्यात एक वनस्पती आहे. अष्टमीला त्या वनस्पतीचा अर्क तयार करून दिला तर ज्वर बरा होतो, असं मी एका ग्रंथात वाचलं होतं. दादा, म्हणजे तू काल त्या वनस्पतीबद्दल वाचत होतास? सोपाना, मी म्हणूनच म्हणालो होतो की शोध सुरू आहे. ती वनस्पती शोधण्यासाठीच मी गेलो होतो. पण मग त्यासाठी इतका अवधी? कारण ती वनस्पती सहजी सापडली नाही. मग अरण्यातल्याच एका मुलाने सहाय्य केलं आणि ती वनस्पती गवसली. आणि म्हणूनच ज्ञाना म्हणत होता
की प्रयत्नाची कास सोडता कामा नये. दिव्यत्व ही आतून स्फुरणारी गोष्ट असते. ते संवेदनशीलतेचं प्रतीक असतं, निष्क्रियतेचं नाही. दादा, मला क्षमा कर. सुपाना, चला, वनस्पतीचा अर्क तयार झालाय. आपण तो आता लक्ष्मीला पाजूया. पण दादा, एक प्रश्न अनुत्तरितच राहिला. एवढ्या रात्री अरण्यात भेटलेला तो मुलगा कोण होता? आणि जी वनस्पती शोधायला तुला एवढा अवधी लागला त्याबद्दल त्याला कसं ठाऊक होता? कोण असेल तो मुलगा? विठुराया, मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्याच्या पदरी तू यशाचं दान टाकतोस. या जगामध्ये नात्याची अतूट नाळ अशी एकच आहे, ती मायलेकराची. त्याच्यापासून होणारा दुरावा जीवाची घालमेल करतो. त्यात जेव्हा दुरावा येतो तेव्हा जीव कासावीस होतो. माणसाचे समधे प्रयत्न संपतात ना, तेव्हा तुझ्या दिव्यत्वाचा आशेचा किरण दिसतो. देवा, त्या मायलेकरांची गाठभेट होऊ दे. मी सहाय्य करण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्या भाग्यात नाही म्हणून तुला शरण आलो. पांडुरंगा, जवळ त्या दोघांची गाठभेट होत नाही तवर मुखी तुझं नाम घेत मी तुला प्रदक्षिणा घालत राहणार. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. ए पोरा, नंदन ना रे तू? होय, पण तू बसली कसं ठाव? अरे पोरा, तुझी मावशी शोधतीये तिकडे तुला. अरे जीवाची घालमेल झाली आहे. चल 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 माझ्याबरोबर चल. नाही, मी या मावशीकडे नाही जाणार. कळलं? तुला मी सांगतो या, मी हा मावशीकडे जाणार नाही म्हणजे नाही. कळलं? अरे असं का करतो बाळा? तुझी मावशी तिकडे वाट बघतीये. फार जीवाची घालमेल झाली, चल लवकर. आणि प्रदक्षिणा तरी पुरी करा. अरे माहिती, अरे हे पोरा, हे पोरा थांब. हे पोरा, अरे थांब. अरे जाऊ नको. अरे हे पोरा, अरे थांब. अरे थांब रे, थांब. अरे पळू नको, थांब. अरे चल लवकर. मुक्ते, लक्ष्मीची प्रकृती हळूहळू सुधारतीये. जोवर तिचा जीवार कमी होणार नाही ना, तोवर आपल्या जीवाचं घोर कमी होणार नाही. होईल कमी आता. मुक्ते, तू अजूनही रागावली आहेस माझ्यावर? नाही म्हणजे हो? नाही अरे, मुक्ते, लहानपणी तू माझ्याकडे पाहून अशीच हसायचीस. तुझ्या या हलक्या स्मिता मागचा राग मी जाणतो. मुक्ते, मला क्षमा कर. मी चुकलो. तुला तुझी चूक उमगली ना, मग झालं. मुक्ते, तू मला खरंच क्षमा केलीस ना? चल मग विटी दांडू खेळूया. विटी दांडू? हो, लहानपणी आपल्या भांडणाची सांगता तेव्हाच व्हायची जेव्हा आपण हा खेळ खेळायचो. हो, आणि खेळता खेळता नव्या भांडणाचा आरंभही. चल मग खेळूया. आता नको रे. याचा अर्थ तू मला क्षमा केली नाहीयेस? सोपान दादा, अरे केलीयस ना क्षमा? हो केली. चल मग. अरे चल ग.
अरे थांब बाबा थांब 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 ऐक अरे बाबा काय एवढा डोक्यात राग घालून घेतलाय शांतपणे विचार केला तर तुला पटेल नाही मला काय पटवून नाही घ्यायचं आणि तुम्ही मला पटवून द्यायचा प्रयत्न पण नका करू. तू तुझ्या मावशी एवढा का रागवलाय माझे बाबा तिच्या संग लगीन करणार आहेत आणि मला त्यांचा यो निर्णय मान्य नाही. अरे बाळा कोणत्या पण निर्णयामाग काही ना काहीतरी कारण असते ते समजून घ्यावं. नाही मला काय समजून घ्यायचं नाही. तुझ्या बाबाने असा निर्णय का घेतला असं वाटतंय तुला? माझी आई चार माझं जीवापाड प्रेम होतं ती देवाघरी गेली. मग पुढं मला मायची सावली मिळावी माझी काळजी घेणार माझ्यावर संस्कार करणार कोणीतरी हवं म्हणून माझे बाबा मावशी संग लगीन करत आहेत. मग माझी मावशी माझी सावत्राई होणार पण सावत्राई तर छळ करती ना. काय रे सोपान दादा काय इतकी लांब मारली हरवली ना आता. अगं नाही हरवत मुक्ते आत्ता घेऊन आलो मी हे घे थांब